चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। पाके क्या पाया है, सृष्टि के कण कण से पूछो। तुमको खोने का दुख क्या है, कौशल्या के मन से पूछो। द्वार मेरे ये अभागे, आज इनके भाग जागे। बड़ी लंबी इंतजारी हुई रघुबर तुम्हारी, तब आई है सवारी। संदेश से आज खुशियों के हमारे नाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। दर्शन पाके है अवतारी, धन्य हुए हैं नैन पुजारी। जीवन नैया तुमने तारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। निर्धन का तुम धन हो राघव, तुम ही रामायण हो राघव। सब दुख हरना अवध बिहारी, मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। मंगल भवन अमंगल हारी। चरण की धूल ले लूं मैं, मेरे भगवान आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। मेरी चौखट पे चल के आज चारों धाम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में, मेरे घर राम आए हैं। सिया राम राम। राम राम 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 सिया राम, राम सिया राम, राम सिया राम। राम राम सिया राम राम। सिया राम राम सिया राम। राम राम सिया राम, राम सिया राम, राम सिया राम। सिया राम राम। सिया राम राम सिया राम। आज जनकपुर राम पधारे, आज जनकपुर राम पधारे।
रूपमहदालोचनी रूपमहदालोचनी
जोडोनी आधाना जोडोनी आधाना उत्तम Oh
जोडोनी आधार उत्तम व्यवहार जोडोनी आधार उत्तम व्यवहार जोडणी आधार उत्तम व्यवहार जोडणी आधार उत्तम व्यवहार
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम चिगते तो एक पावेन उत्तम भोगिल जेवखाणी परोपकारी नेणे पर निंदा पर स्त्रिया सदा वहिनी माया उत्तम चिगते तो एक पावेन उत्तम भोगिल जेवखाणी भूतदया गायी पशुचे पालन तानेल्या जीवन वना माझी शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांच्या उत्तमचे गती तो एक पावेन उत्तम भोगिल जेवखाणी तुका म्हणे हेच आश्रमाचे भळ परम पद बळ वैराग्याचे उत्तमची गती तो एक पावेन उत्तम भोगिल जेवखाणी पांडुरंग गुरु प्रथम
समचरण सरोजन सांद्रिलंबुदाभम जगन्निहित प्राणी मंडनम मंडनम तरुण तुलसी माला कंधरम कंजनेत्रम सदैवदहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरादयाळ तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी ध्यान मुलं गुरुर्मूर्ती पूजा मुलं गृहपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपं गंगा विशुद्धं शुचिः शिरः समदक्षः सव्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा हा योग वास्तुशांती सत्यनारायण महापूजा श्री निवृत्ती चांगदेव पाटील जगताप त्यांचे चिरंजीव आप्पासाहेब निवृत्ती जगताप बाबासाहेब निवृत्ती जगताप दिगंबर निवृत्ती जगताप संपूर्ण जगताप परिवार भगगाव वास्तुशांती आहेत। दोन बंगल्यांची एकत्रितच आहे, डबल डबल खर्च नको। सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहेत, त्या वास्तुशांतीचं निमित्त आहे। जगताप परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण भक्तगण या ठिकाणी उपस्थित सर्व भजनी मंडळ गायक वादक मंडळ श्रोतृगण ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ सर्वांना धन्यवाद। निमित्त वास्तु शांतीचं आहे। वास्तू म्हणजे वास्तव्य स्थान, ज्या घरात आपण राहतो ज्या घरात वास्तव्य करतो त्या घरामध्ये शांती मिळावी। संसारामध्ये माणसं अशांत आहेत, काही काही दुःख प्रत्येकाच्या मागा लागलेलंच आहे। कोई तन दुखी कोई मन दुखी कोई धन बिन रहता उदास थोड़े थोड़े सब दुखी सुखी श्याम के दास। दीन कहे धनवान सुखी धनवान कहे सुख राजा को भारी राजा कहे महाराज सुखी महाराज कहे सुख इंद्र को भारी इंद्र कहे चतुरानंद को सुख ब्रह्म कहे सुख विष्णु को भारी। तुलसीदास विचार कहे हरि भजन बिन सब जीव दुखारी। गरीबाला वाटतं बंगला झाल्यावर सुख मिळेल, बंगला झाल्यावर वाटतं तर ते थांबत नाही, वाटतं मग कुठेतरी राजकारणात पळायला पाहत। पंचायत समिती जिल्हा परिषद आला, जिल्हा परिषद आमदारकी मध्ये बरं होईल। आमदारकी नंतर खासदारकीची इच्छा करतो, नंतर मंत्रिपदाची इच्छा करतो, नंतर प्रधानमंत्री पदाची इच्छा करतो। राजा कहे महाराज सुखी महाराज कहे सुखेंद्र को। एका माणसाचा भला मोठा बंगला बांधला होता वस्तीवर, चांगला बागायतदार शेतकरी होता। काही मजूर दुपारी न्यायाला बसले आंब्यात झाडाखाली, दोघं पती पत्नी बंगल्यातून खिडकीतून पाहत आहेत, कोणी गप्पा मारतय, बसले जेवायला। भाकरी चटणी, कोणाची चटणी भाकर, कोणाची भाजी भाकर,
कांदा फोडला बुक्क्याने सुरू. काहींचं जेवण झालं, ढेकळात पडले लागले गोरायला. हे म्हणतात आपल्यापेक्षा बरी आहेत. एक तर आपल्या भूक लागत नाही, खाल्लं तर ते पचत नाही, पचलं तर पोट साफ होत नाही, गादीवर झोप येत नाही, झोपेच्या गोळ्या खातो. ढेकळात पडले ते घोरत आहेत, याला गादीवर झोप येत नाही. चित्त समाधान तरी विषय वाटे सोने, मनाच्या तळमळे चंदने ही अंग बोळे. आपल्या वेळी सुखी आहेत. आणि ते खालून वर पाहतात, काय बंगला, काय गाड्या, काय भाग्यवान माणूस आहे हा, काय देवाने आपल्याला दरिद्री केलं, लोक घरात घरी आहे, मोजरी करावी लागते, हे तरी कुठं सुखी आहेत. एका माणसं विचारलं, महाराज सगळ्या जगाचं तापमान का वाढलं? मी सांगितलं, जंगल तोड झाली, कारखानदारी वाढली, प्रदूषण वाढलं, अशी काही कारणं असू शकतात. त्याने सांगितलं हे तर कारण आहे, पण आणखी एक कारण आहे म्हणलं. काय? बघा ना, लोक हा त्याच्यावर जळतो, तो याच्यावर जळतो, सगळं जग एकमेकावर जळतो म्हणतो. असं करून करत सगळ्या जगाचं टेम्परेचर वाढलं. तर जो देखी सो दुखिया सुखिया कोई नहीं रे, जो देखी सो दुखिया राजा दुखिया प्रजा दुखिया, दुखिया घर बैराग. संसारामध्ये सगळ्या वेदनाच आहेत महाराज. अस्थिर करणारा संसार आहे, आणि या संसारामध्ये स्थिर व्हावं, शांती मिळावी, मग या घरात राहताना शांती मिळावी म्हणून वास्तुशांती करतात. देवदेवतांचं आव्हान, स्थापना, पूजन करून, हवन करून, वातावरण शुद्ध करून मग राहायला जाणं. कारण बंगला बांधताना आपण पाया खोदतो, बांधकाम करताना जीवजंतू मरतात ना. बरेच काही लघु पातक आपल्या जीवनात घडतात नकळत. त्या जीवजंतूंची हत्या झालेली आहे. त्याचं प्रायश्चित्त म्हणून आपण काय केलं पाहिजे? सत्कार्यामध्ये दान करावं, परमार्थिक कार्य करावं. म्हणून भगवंताचं नामस्मरण, कथा कीर्तन, अन्नदान आदी करून वास्तुशांती केली जाते. अभंग आहे जगद्गुरु तुकोबारायांचा ग्रस्ताश्रमयन करता काही नियम सांगितले. संसार कशा करता करायचा असतो? संसार चिकटून राहण्याकरता नाही, संसार सोडण्याकरता असतो. फळ परिपक्व झालं केव्हा समजावं? जेव्हा ते देठाला सोडून देतं तेव्हा. जोपर्यंत फळ देठाला चिकटले तोपर्यंत कच्च आहे. तर हे जोपर्यंत संसार रूपी देठाला चिकटले तोपर्यंत अजून कच्च आहे.
संसाराची आसक्ती सुटल्याच्या नंतर परिपक्वता येत असते. आणि ती आसक्ती कशाद्वारे सुटेल? तर ती आसक्ती संसाराद्वारे सुटू शकते. जसं एखादा काटा मोडला तर आपण काट्याने काटा काढतो ना, बरं का? तसं संसारातून बाहेर पडण्याला कारण संसारच असतो. म्हणजे कसं काय, या संसारामध्ये तो याला फसवतो, हा त्याला फसवतो, ही सगळी फसवणूक चालू राहते. संसारामध्ये होरपळून होळून चटके लागून लागून हळूहळू शुद्धीवर यायला लागतं. बरं का? कीर्तन म्हटलं की 50च्या पुढचे लोक जास्त राहतात त्याला, कारण 50 उलटेपर्यंत बरेच अनुभव त्याच्या जीवनात त्याने घेतलेले असतात. चांगल्या अनुभवापेक्षा वाईट अनुभव जास्त घेतलेले असतात. त्याच्यामुळं त्याला असं वाटतं आता परमार्थ आपण केला पाहिजे. तुका म्हणे हेची आश्रमाचे भळ परम पद बळ वैराग्याचे. मनापासून जो संसार करतो त्याला एक दिवस वैराग्य निर्माण होतं महाराज. कारण एवढं सगळं करूनही जेव्हा दुःख पदरात पडतं तेव्हा त्याच्या मनात हा भाव निर्माण होतो, संसार दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. अशा प्रकारे हा विचार मनात येतो, त्याला वैराग्य निर्माण होतो. पण वैराग्य निर्माण होणं एवढं सोपं नाही. काही काही लोक मरे पण त्यावेळेस सुनीत नाही. साचवणे मरे धन लावी पोराचे भांडण, धन साचवतो 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 पोरं भांडतात. मग त्या मधमाशा असतात, मध गोळा करतात, लांबून 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 मध गोळा करतात. मला करून मधाचा कांदा तयार होतो. कोणीतरी पारधी येतो त्या मधमाशांना हाकलून लावतो, मध घेऊन जातो. तसा धन साचवतो साचवतो पोरच लुटतात. नंतर याच्या समोर पोरं दारू प्यायला लागतात. याचाच पैसा यांनी कवळी कवळी जमा करून कमवलेला, पण समोर पोरं लुटायला लागतात. महाराज मन सदुपयोग करा. आपल्या मुलांना चांगले संस्कार द्या. मुलं काय अलीकडच्या काळात बाप देतात कुठेतरी हॉस्टेलमध्ये मुलाला टाकून, तिकडचे संस्कार लागतात ना. एकदा वैजापूरला भागवत कथा होती आमची. त्या कथेतले जिओज यायचे जिल्हा कोर्टाचे डिस्ट्रिक्ट कोर्टचे एक शाखा वैजापूरला आहेत ना, ते जिओज होते. ते कथेला यायचे. त्यांनी एक दिवस चहा प्यायला बोलवला. स्वतःच गॅस पेटवला, घरी कोणीच नव्हतं. म्हणजे का पत्नी कुठे आहे? नाही म्हणजे पत्नी लातूरला. ती शासकीय अधिकारी, तिची ड्युटी लातूरला, यांची ड्युटी वैजापूरला. मुलं कुठे आहे? म्हणले मुलं पुण्याला हॉस्टेलला. बघा, बाप वैजापूरला, आई लातूरला आणि पोरं पुण्याला. आता आई बापाची त्या पोरांची कधी गाठ होत असेल बरं. केवळ जन्माला घालणं एवढंच मातापित्यांचं कर्तव्य नसतं, तर संस्कार देणं महत्वाचं कर्तव्य असतं. संस्कार दिलं तर ते मुलं आपले राहतील, नाही तर ते कुठल्या तरी विचित्र संस्कारामध्ये जातात, वाम मागायला जातात. निव्वळ पैसा कमवायच्या मागू लागू नये. पैशाची गरज आहे, पण न्यायाने कमवा, उत्तम व्यवहाराने कमवा. ज्या मार्गाने तुम्ही पैसा कमवाल तशी बुद्धी होईल. पण महाराज सांगतात पैसा उत्तम व्यवहाराने कमवा आणि उदास विचाराने खर्च करा प्रथम चरणामध्ये. जोडून याधन उत्तम व्यवहारी, जोडून याधन उत्तम व्यवहारी. जोडून याधन
दास विचारे वेच करी न्यायाने धन कमवा अन्यायाने कमवलं काय होईल बरं लोक कमीत नाही का त्यांचे काय बंगले कोसळले का बंगले जरी कोसळलेले नसले तरी त्यांच्या मनाला विचारा मनातून ते कधी समाधानी असू शकत नाही अन्यायोपार्जितम द्रव्यम 10 वर्षांनी तिष्ठते प्राप्ते तुझे 11 वर्षे समूलं च विनश्यते कल्याण मासिकामध्ये एक कथा होती 2 मित्रांची 2 मित्र दोघांनी पार्टनरशिप मध्ये व्यापार सुरू केला दोघांचं जाण्यानं मुंबईला चांगला पैसा कमवला नफाही चांगला मिळाला एक दिवस पैसे आणायला गेले दोघही एका हॉटेलात मुक्कामाला थांबले त्यातला एक म्हणला माझी जरा तब्येत बरी नाही आहे तू हॉटेलातून जेवण करून माझ्याकरता इथंच घेऊन ये जेवण तो गेला जेवण करताना त्याच्या मनात विचार आला आपला जोडीदार आहे पण नफा फार मिळाला आपल्याला 50% द्यावं लागेल आपण मुंबईत आहे याला इथंच मरून टाकलं तर सगळे पैसे आपले दिल ना त्यांनी काय केलं त्या हॉटेलमधून जे अन्न घेतलं त्याच्यामध्ये विष घालवलं याला दिलं खायला आता विष खाल्लंय आणि याला वाटलं तर मरणार आहे चला आपण समुद्रात तीरात फिरायला जाऊ म्हणजे हॉटेलमध्ये बसून तरी काय नाही अशा प्रकारे त्याला रिक्षात बसवलं आणि हळूहळू त्या विषाचे परिणाम जाणवू लागले महाराज समुद्राच्या तीराला फिरायला जाऊ म्हटल्यानंतर तो रिक्षात बसताना पण तो समुद्रापर्यंत पोहोचीपर्यंतच तो मेला महाराज विषामुळं यांनी त्याला रिक्षातून काढलं नावेमध्ये असं बसवलं नावाळेल तरी काय माहिती आजारी म्हणले हा उचलून असं समुद्रामध्ये लांब नाव घेऊन गेलं आणि तिला समुद्रात फेकून मासे खाऊन टाकतील काय पुरवायचं सगळे पैसे मिळाले याला खुश झाला आता घरी कोणाला बायका मदत काय सांगणार त्याच्या काही लोकांना काय बनवाबनवी करायची खूप प्रॅक्टिस असते त्याच्या पत्नीला भेटला रागा रडायला काय करावं म्हणले खूप वाईट घडलं झालं काय आम्ही रस्ता क्रॉस करीत असताना ट्रकने धडक घातली म्हणजे त्याला नंतर पाठीमागून दुसरी ट्रक आली आणि तो त्याच्या अंगावरून गेली हायवे रोड होता मी त्याला वाचू शकलो नाही पत्नी मुलं लागला राहिला दादा काय घडलं असेल तर काय अशा घटना घडत असतात शहरामध्ये त्यांना तरी काय माहिती विचारणार आता काय करणार काय नाही म्हणलं आता याचा दावा तेरावा करण्याकरता थोडीफार मदत मी करू शकतो काय करणार म्हणजे थोडीफार पैशाची मदत केली त्या माणसात पत्नीला तरी काय माहिती घडली असेल घटना त्यानंतर काही दिवसानंतर याला एक मुलगा झाला तो मुलगा इतका आजारी असायचा की त्याला खूप जगातले सगळे उपचार केले तरी त्याला काही उपयोग होईना शेवटी डॉक्टरने सांगितलं आता घरी घेऊन जा जगणार नाहीये तोपर्यंत कितीतरी पैसे गेलेले होते रडायला लागला तो मुलगा जगायला पाहिजे अजूनही खर्च झाला तरी चालेल पण मुलगा जगावा अशी इच्छा आहे पण तो मुलगा जगणार नाही डॉक्टरने सांगितलं त्या मुलाकडे पाहू लागला मुलगा त्याच्याकडे पाहू लागला त्याचा मृत्यू जवळ आलेला होता ज्या नजरेनं तो पाहत होता ना कारण ज्याला विष घालून यांनी मारलं तोच त्याच्या घरात मुलगा म्हणून पुनर्जन्माला आला नाही त्यांनी सांगितलं आता जेवढे पैसे करता यांनी मारलं त्याच्यात 10 पटीने पैसे गेले म्हणले आणि तो ज्या नजरेने पाहत होता कारण ज्या वेळेला त्याला विष दिलं होतं आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्याला याने विष दिले आपण आता मरणार आहेत आणि त्यावेळेला ज्या नजरेने रागारागात त्या मित्राकडे पाहत होता तशाच नजरेने तो पोरगा सुद्धा पाहू लागला त्याला स्मरण झाला तोच ऐका काय
धनाकरता मित्राची हत्या केली, परंतु तोच मित्र नंतर सगळं धन हरण करून परत निघून गेला. अन्याय जर धन कमवलं तर कोणत्या तरी मार्गाने ते जात महाराज, आणि ते दुःख देऊन जात. म्हणून जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच काही उत्तम व्यवहाराने कमवा. आणि आपलं नाही आहे, जर तुझं आहे त्यातलं सोडून का जावं लागतं महाराज. धन मिळवली कोटी सवे नाही रे लंगोटी, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी सांगा ते कवडी केली नाही. कवडी सुद्धा सोबत नेता येत नाही, म्हणजे धन आपलं नाही आहे, याचा सदुपयोग करा. अशा प्रकारे जर तुम्ही धनाचा सदुपयोग केला, महाराज सांगतात तुम्हाला उत्तम गती प्राप्त होईल. द्वितीय चरणामध्ये उत्तमाची Thank you.
जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी उत्तम गती तो एक पावेन उत्तम भोगिल जेव घाणे. पाहून झालेला आहे. 10-15 मिनिटात आवरून घेऊ. लांबून काही पाहुणे मंडळी आलेले आहेत. नाही जायचं आहे. आणि यानंतर एक डोंगर गावला कार्यक्रम आहे. काल्याचं कीर्तन आहे. वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा योग. महाराज शब्दात न्यायाने धन कमवा, उदास विचाराने खर्च करा, सन्मार्गामध्ये त्या पैशाचा विनियोग करा, उत्तम गती प्राप्त होईल. गती 3 प्रकारच्या गीतेत सांगितली. उत्तम, मध्यम आणि अधोगती. उत्तम गती कोणाला प्राप्त होते? ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था, मध्ये तिष्ठन्ति राजसाः, जघन्यगुणवृत्तिस्तादो गच्छन्ति तामसाः. ऊर्ध्वं गच्छन्ति सत्त्वस्था. सत्वगुणी माणसाला ऊर्ध्वगती प्राप्त होते, रजगुणी माणसाला मध्यगती प्राप्त होते, तमोगुणी माणसाला अधोगती प्राप्त होते. उत्तम गती प्राप्त होण्याकरता सात्विकता यावी, सात्विकता येण्याकरता न्यायाने धन कमवावं. उत्तम भोगिल जीवखाणी 4 प्रकारच्या जीवखाणी श्रीमद भागवतामध्ये सांगितलेले आहेत. अंडज, जारज, स्वेदज आणि उत्पीचक. अंडीतून जन्माला प्राण्यांना अंडज म्हणतात. जार नावाच्या वेष्टनातून ज्याचा जन्म होतो त्याला जारज म्हणतात. या ठिकाणी मनुष्य जारज मध्ये येतो. तिसरे स्वेदज, घामापासून उत्पन्न होणारे जीव. पूर्वी डोक्यात ओवा पडायचं ना. आमच्या माता बहीण तेवढंच काम असेल, रिकाम्या कामात ओवा मारीत बसायचे. आता वेगवेगळ्या प्रकारचे शॅम्पू निघले, ते उकूच काही टिकले डोक्यात. कपड्यामध्येच्या बन्यानीच्या शिलाईत सुद्धा ओवा पडायचे पूर्वी. घामापासून उत्पत्ती झाले स्वेदज आहेत. स्वतः उद्बीज म्हणजे बीजापासून म्हणजे वनस्पती. या जीवाच्या 4 खाणी सांगितल्या. त्यापैकी उत्तम भोगिल जीवखाणी, चांगल्या ठिकाणी तुम्हाला जन्म मिळेल. सूचनाम श्रीमतांगे योग भ्रष्टो विजायते. गीतेत भगवान सांगतात श्रीमंत पवित्र कुळामध्ये जन्म मिळेल. आणि म्हणून चांगलं कार्य करा, परोपकाराने वागा, कोणाची निंदा करू नका. भुकेला अन्न द्यावं, तानेला पाणी द्यावं. कोणी रोगी असेल त्याला रोगमुक्त करण्याकरता प्रयत्न करावेत. आपल्याकडे पैसा मिळाला आहे भगवंताने सदुपयोग करा. एखादा गरीबाचा मुलगा आहे, त्याची शिक्षणाची इच्छा आहे, फीला पैसे नसतील, दिले तर काही कमी होणार नाही. चांगल्या प्रकारे नोकरी लागली तर जीवनभर आठवण करेल महाराज.
एखादा रोगी आहे, पैसा नाही आहे, त्याला जर मदत केली, तो जर रोगमुक्त झाला, मोठं पुण्य आहे. संसारी माणसाने या धनाचा अशा प्रकारे सदुपयोग केला पाहिजे. कोणाची निंदा करू नये. कारण जसं आपण चिंतन करतो तसं आपण बनतो. एखाद्याची निंदा करतो, एखाद्याचे दोष पाहतो, आणि लोकांचे दोष जेव्हा आपण पाहतो ते दोष आपल्यामध्ये येतात. म्हणून दुसऱ्याचे गुण पावेल, स्वतःचे दोष पावेल. मग कोणाची निंदा करू नये. परस्त्रियांशी मातेप्रमाणे बहिणीप्रमाणे आपलं आचरण असावं. परस्त्रियांशी वाईट नजर नसावी असं महाराज तृतीय चरणामध्ये सांगतात. परस्त्रिया सदा बहिणी माया. परस्त्रियांशी बहिणीप्रमाणे मातेप्रमाणे व्यवहार असावे. परोपकाराने जीवन जगावं. वृक्ष परोपकाराकरता फळ देतात. नदी परोपकाराकरता वाहते. वृक्षाने कधी स्वतःचं फळ खाल्लं का? नदीने कधी स्वतःचं पाणी पिऊन घेतलं का? त्याचप्रमाणे मेघ परोपकाराकरता जलवर्षा करतात. आपण का परोपकार करू नये? का खांडावया घाव घाली, का लावण जयाने केली. एकची सावली देई वृक्ष जैसा. ज्याने रोप लावलं त्यालाही झाड तीच सावली देत, आणि हातात कुऱ्हाड घेऊन तोडायला आला त्याला सुद्धा ते वृक्ष तीच सावली देत. परोपकार करता वृक्ष जगतात. आपण का परोपकार करता जगू नये? पशु नाही आहेत. पशु स्वार्थाकरता जगत असेल, पशुवत वृत्ती ज्याची असेल. दुर्लभत्रेन एवेतत् देवानुग्रह हेतुकम् मनुष्यत्वं मोक्षत्वं महापुरुष संश्रया. मनुष्य शरीर मिळेल पण त्यात मनुष्यत्व असावं, माणुसकी असावी, मानवता धर्म त्याला कळावा. म्हणून परोपकार वृत्तीने जेवत आहे. प्राणी मात्र दया करावी. पशुचं पालन करायचं असेल तर गोपालन करावं. काही लोक कुक्कुट पालन करतात. कुक्कुट पालन माहितीये ना? पोल्ट्री फार्म. असा दुर्गंध येतो तिथं, असं वाटतं ते रानात नरकातच राहतो. सुगंधात आनंद असतो, दुर्गंधात आनंद आहे का? कदाचित मिळत असेल 2 पैसे, पण दुर्गंधयुक्त जीवन म्हणजे जिवंतपणी नरक भोगल्यासारखं दुःख आहेत महाराज.
एवढे जीव निर्माण करायचे आणि तेवढ्या जीवांची हत्या करायची आणि त्यातून पैसे कमवायचे. जीवाची हत्या करून कमवलेला पैसा खरंच सुख देईल का आपल्याला? पाणी मात्र दया करे. पालन करायचं असेल तर गो पालन करावं आणि भुकेला अन्न द्यावं, ताणलेला पाणी द्यावं. एक गाढव पाण्यापासून तळमळत होतं. एकनाथ महाराज कावळीने पाणी घेऊन येत होते. पाण्यापासून तळमळ त्या गाढवाच्या मुखामध्ये पाणी होतं. एकनाथ महाराजांनी बाकीचे ब्राह्मण हसायला लागले, महाराज इतक्या लांबून तुम्ही जल आणलं काशीला, गंगोत्रीहून जल आणलंय, रामेश्वराची अभिषेक करण्याकरता, तुम्ही कुशा गाढवाला पाजून दिला? नाथ महाराज सांगतात, मला माझा रामेश्वर भगवान त्या गाढवात दिसतो. एक जीव पाण्यापासून तळमळतोय, त्याला पाण्याची गरज आहे. आणि अशा वेळेला त्या जीवाला पाणी न पाजता या पाण्याने जर आपण अभिषेक केला तर भगवान परमात्मा हा अभिषेकशील आणि निश्चित स्वीकारणार नाही. कारण या संपूर्ण जीवाला निर्माण करणारा तो परमात्मा आहे. एकनाथ महाराजांना गाढवात देव दिसला, नामदेव महाराजांना कुत्र्यात देव दिसला. आपण कमीत कमी माणसात तरी देव पाहावा. आणि म्हणून सांगितलं, प्राणी मात्रावर दया करावी, गोपालन करावं, भुकेला अन्न आणि ताणलेला पाणी द्यावं. चतुर्थ चरणामध्ये भूत दया गाई पशुचे पालन, भूत दया गाई पशुचे पालन. पशुचे पालन, ताणलेल्या जीवन मनाचे. बघा काही नियम महाराजांनी या टाइम सांगितले. न्यायाने धन कमवा, उदास विचाराने खर्च करा, प्राणी मात्रावर दया करा, कोणाबद्दल वाईट बोलू नका, कोणाची निंदा करू नका, परोपकार करा, भुकेला अन्न द्या, ताणलेला पाणी द्या, पशुपालन करायचं असेल तर गोपालन करा. असं केल्याने काय होईल? असं केल्याने मन शांत होईल. संसारात मन शांत नसतं लोकांचं. चंचलम हिमन कृष्ण प्रमाते बलत्तरम तस्यहम निग्रम वंदे वायुरोस. मोठा बंगला बांधला, कशा करता बांधला? विश्रांती मिळावी म्हणून बांधला ना. शरीराच्या विश्रांती करता बंगला बांधला, मन मात्र फुटपाथवर फिरते. मनाकरता काय केलं? मनाला स्थिर करायचं असेल तर न्यायाने वागा. न्यायाने जर तुम्ही वागाल तर मनाची चंचलता दूर होईल. बरं, वृत्ती शांत होईल. आणि अंतःकरणाची वृत्ती जेव्हा शांत होईल, आपल्याला शांती मिळाली तर जगाला आपण शांती देऊ शकतो.
आणि जगाला तुम्ही जेव्हा शांती द्याल त्यावेळेला तुमचं कुळ पवित्र होईल, नाव उज्ज्वल होईल. आणि आपल्या कुळाचा महिमा वाढेल, वडीलधाऱ्यांचा महिमा वाढेल आणि कोणाचं वाईट करण्याची इच्छा मनामध्ये कधीच निर्माण होणार नाही. हे महाराज 5व्या चरणामध्ये सांगतात. शांती रूपेण भे कोणाचा वाईट शांती रूपेण शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवे महत्व वडिलांचे. कोणाचं वाईट करण्याची भावना मनात होणार नाही. वडिलांचं वडीलधाऱ्यांचं महत्व वाढेल आणि एक दिवस वैराग्य निर्माण होईल. महाराज संसारामध्ये आता करण्यासारखं काय राहिलंय? मुलगा करता झाल्यानंतर मुलाच्या स्वाधीन प्रपंच करावा आणि आपण संसारापासून वेगळं व्हावं. एक दिवस संसार तर सोडावाच लागणार आहे ना. सोडावाच लागणार तर मनापासून अगोदरच सोडून देणार. भगवंताच्या भक्तीला लागा. महाराज सांगतात हेच गृहस्थाश्रमाचं फळ आहे. ते म्हणजे वैराग्य प्राप्त होणं आणि वैराग्यातून परमपद प्राप्त करण्याकरिताच गृहस्थाश्रम करावा. शेवटच्या चरणामध्ये तुका म्हणे हे की आश्रम तुका म्हणे हे की आश्रम
नारायणगिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरू श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आपल्या बेटातून 3-4 दिवसापूर्वी दिंडी निघालेली आळंदी करता श्री क्षेत्र बेटसराला गोदावरी धामती श्री क्षेत्र आळंदी. आणि आळंदीला आपल्या मठाचं बांधकाम चालू केलेलं आहे. आपण आपल्या सर्वांना माहिती आहे, गुरु नारायणगिरी महाराजांच्या काळामध्ये आळंदीला भांडण चालू होतं. आपण ते भांडण मिटवलं. भांडण मिटल्यानंतर आरक्षण पडलं होतं, तेही आपण काढलं. तर आता बांधकामाला सुरुवात झालेली आहे. समोरच्या बाजूला आपण एक बिल्डिंग बांधली, खाली गाळे काढलेत, त्याच्यावर एक हॉल केला आणि त्याच्यावर काही रूम काढलेत. तेवढ्याने ते भागत नाही. आपण कार्यक्रमाकरता मोठा हॉल आपण करतोय, जवळजवळ 11,000 स्क्वेअर फूटचा हॉल आहे. खाली तळमजला करतोय पार्किंग करता शहरामध्ये पार्किंगचा मोठा प्रश्न असतो. किती मोठा बंगला बांधून पार्किंग नसेल तर गाडी लावणार कुठं? आणि मग खाली तळमजल्यात पार्किंग असेल, वरचा ग्राउंड फ्लोअरचा जो हॉल आहे तो कार्यक्रमाकरता असेल, आणि त्याच्यावर फर्स्ट फ्लोअर जो हॉल आहे तो भोजनाकरता असेल. असे 3 हॉल, एक पार्किंगचा, एक कार्यक्रमाचा आणि एक भोजनाचा. 3 हॉल करता आपल्याला 3 स्लॅब टाकायचे आहेत. या वर्षभरात स्लॅब पडले पाहिजे असे आपले प्रयत्न राहतील. मग खर्च खूप मोठा आहे. आता पहिल्या स्लॅबचं काम चालू आहे, स्लॅब ठोकायचं. जवळजवळ 65 लाखापर्यंतचा खर्च एका स्लॅबचा होतोय. अजून वर 2 स्लॅब आहेत. जवळजवळ नुसते स्लॅबचाच खर्च 2 कोटीपर्यंत जाणार आहे. बाकीचे फिनिशिंगचे कामं जसे होतील तसे होतील. आता हा सगळा काम जे करायचं आहे ते आपल्या सर्वांच्याच आणि योगदानातून हे होणार आहेत. ज्यांनी ज्या ज्या योगदान दिलं, आपलं भगगाव सुद्धा योगदानात कधी मागं राहिलेलं नाही आहे. 2 वर्षापूर्वी बेटामध्ये मूर्ती प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने आपण महायज्ञ केला, त्यावेळेला आपण चांगल्या प्रकारचं योगदान केलं. तर काही नावं माझ्याकडे आलेले आहेत. आळंदीच्या मठाकरता बाबासाहेब निवृत्ती जगताप 11 गोणे सिमेंट, संदीप रामभाऊ जगताप 11 गोणे सिमेंट, सुदीप लक्ष्मण जगताप 11 गोणे सिमेंट, विठ्ठल एकनाथ जगताप 11 गोणे सिमेंट, अशोक भांदा जगताप 11 गोणे सिमेंट, आप्पासाहेब नानासाहेब पवार 11 गोणे सिमेंट, अशोक निवृत्ती सोमासी 11 गोणे सिमेंट, दादासाहेब सुखदेव जगताप 11 गोणे सिमेंट. आपल्याला ग्रामस्थांना पावती पुस्तक दिलं जाईल. चंद्रभान पटेल जगताप यांच्याकडे पावती पुस्तक असणार आहे. ज्याला कोणाला देणगी द्यायची असेल आळंदीच्या मठाकरता, त्यांनी देणगी देऊन पावती घ्यावी. आळंदीचा मठ हा आपल्याकरता वारकऱ्यांकरताच आहे. आपली राहण्याची सोय आपणच करावी लागणार आहे आणि त्याकरता आपलं सर्वांचं योगदान अपेक्षित आहे. कारण तिथं माऊलींच्या दर्शनाला येणारा जो भक्त आहे किंवा आपले वारकरी दिंडी घेऊन जातात, तर आपल्या वारकऱ्यांची त्या ठिकाणी व्यवस्था व्हावी, त्याकरता आपण ते काम करतोय. फार दिवसाचं रखडलेलं काम आपण पुन्हा सुरू केलेलं आहे आणि म्हणून चांगल्या प्रकारचं योगदान आपण सर्वांनी करावं. भगवंताच्या कृपेने यावर्षी पाऊसही चांगला आहे, पिकंही चांगले आहेत आणि एक्सप्रेस कॅनलचं पण पडेल आपल्याला. एवढे मोठे बंगले आपोआप होत आहेत का? मग थोडाफार अंश तिकडे द्या. बंगले बांधा, आणखी मोठे बंगले बांधू नका असं माझं म्हणणं. पण त्याच्याबरोबर परमार्थामध्ये सुद्धा आपलं योगदान राहू द्या. आणि योगदानाच्या बाबतीत आपण कुठं कमी नाहीये. ज्या वेळेला योगदानाचा प्रसंग आला असेल त्या वेळेला आणि भगगावानी बेटाकरता कधीही योगदान कमी केलेलं नाही आहे आणि पुढे योगदान आपलं असणार आहे. मग आळंदी करता सुद्धा चांगल्या प्रकारचं योगदान आपलं राहील. ज्यांनी या ठिकाणी गोण्या जाहीर केल्या त्यांचं नावही आपण या ठिकाणी जाहीर केलेलं आहे. ज्यांना योगदान करायचं असेल, योगदान करणारे सर्व मंडळी त्यांना मी धन्यवाद देतो. आणि पुस्तक आपल्याला दिलेलं आहे, आपण देणगी देऊन पावती घ्या. वास्तुशांतीच्या निमित्ताने असणारा हा योग जगताप परिवारावर प्रेम करणारे त्यांचे सर्व आप्तेष्ट मित्रगण, निवृत्ती चांगदेव जगताप त्यांचे चिरंजीव
आप्पासाहेब निवृत्ती जगताप, बाबासाहेब निवृत्ती जगताप, दिगंबर निवृत्ती जगताप, समस्त जगताप परिवार, जगताप परिवारावर प्रेम करणारे त्यांचे आप्तेष्ट मित्रगण सर्वांना मी या ठिकाणी धन्यवाद देतो. ज्ञानेश्वर झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करूया. आपण जागेवरून हात जोडले तरी चालेल, कारण दर्शनात जर वेळ गेला तर पुढचा कार्यक्रम लेट होईल. डोंगर गावाला आम्हाला काल्याच्या कीर्तनाला जायचं आहे. विठ्ठल जय जय विठ्ठल, विठ्ठल जय विठ्ठल. सर्वांना विनंती आहे की जागेवर हात जोडा. गुरुवारी महाराजांना पुढे कार्यक्रमाची जायची घाई आहे, तरी सगळ्यांनी जागेवर हात जोडा. जागेवर हात जोडा सगळ्यांनी.